शेजारील बांगलादेशातली आपल्या शेजारील राष्ट्र बांगलादेशात आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे। बांगलादेशात आज पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून निघावं लागलंय। शेख हसीना आणि त्यांची बहीण दिल्लीतील वायुसेनेच्या हिंडन विमानतळावर सायंकाळी 5:36 पोहोचलेले आहेत। देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं त्यांना आता हा निर्णय घ्यावा लागलाय। देश सोडण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित करायचं होतं, मात्र रेकॉर्डिंग न झाल्यानं त्यांना बांगलादेशवासियांना संबोधित करता आलं नाही। बांगलादेशात नागरिकांकडून जोरदार आंदोलन सुरू होतं आणि जणू एक प्रकारचं गृहयुद्धच या निमित्तानं छेडलं गेलं होतं। देशभरात झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला, तर 13 पोलिसांचाही मृत्यू झालेला आहे। देशात कर्फ्यू असताना मोठ्या संख्येनं आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडत पीएम निवासस्थानात धडक दिली। आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीनांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। मोठ्या संख्येनं राजधानी ढाक्यात जनता रस्त्यावर उतरली होती। लष्कराकडून एक पत्रकार परिषद घेतली, त्यात वकारुज्जमान हे जनरल आर्मी चीफ जे आहेत त्यांनी देशाची सर्व सूत्र लष्कर आपल्या हाती घेणार असून प्रथम राष्ट्रपतीकडे जाणार आणि त्यांच्याशी चर्चेअंती पुढची दिशा ठरवू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता बांगलादेशात लष्करी राजवट अंतरिम सरकार येणार आहे। आणि बांगलादेशातली एकूणच परिस्थिती यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत काही एक्सपर्ट्स येणार आहेत आणि या सगळ्या अंगानं म्हणजे बांगलादेश भारत संबंधाचा या सगळ्या घडामोडींचा या संबंधांवर कसा परिणाम होणार आहे, व्यापार असेल किंवा तीस्ता नदीचा जलप्रश्न असेल, या सगळ्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। विजय खरे माझ्यासोबत आत्ता जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत। खरे सर, हा जो मुद्दा आहे बांगलादेशात काय घडतंय आपण जून महिन्यापासून पाहतोय। जून महिन्यापासून बांगलादेश अस्थिर आहे। प्रामुख्यानं जो विषय आहे तो 1971 साली जे मुक्तियोद्धा ज्यांना म्हटलं जातं अशा मुक्तियोद्ध्यांसाठी 80% आरक्षण देण्यात आलं होतं। पुढे ते हळूहळू कमी होत ते 30%वर आणलं, पण त्या विरोधात सुद्धा असंतोष आहे, कारण ते आरक्षण आता थेट मुक्तियोद्ध्यांना नाही तर त्यांच्या वारसांना सुद्धा दिलं जातं आणि त्यात असंतोष धुमसतो आणि हा सगळा असंतोष बाहेर आला आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काय वाटतं तुम्हाला, ही परिस्थिती निवळायला किती साधारण वेळ लागू शकतो? नमस्ते। खरं म्हणजे आरक्षण हे निमित्त आहे बांगलादेशातील अस्थिरतेचं जे निमित्त आपल्याला पाहावयास मिळतं। हे 2018 जानेवारी 2018 मध्येच आरक्षण हे संपलेलं होतं, परंतु जून 2024 मध्ये तेथील हायकोर्टने पुन्हा आरक्षणाची अंमलबजावणी करावी असा एक त्या ठिकाणी आदेश दिला आणि त्यानंतर त्याच्यावर चर्चा सर्व आंदोलन सुरू झाले। परंतु 2024 जानेवारी 2024 मध्ये जेव्हा शेख हसीना चौथ्यांदा प्राईम मिनिस्टर झालेत त्यावेळेस खऱ्या अर्थाने जे इतर प्रगत देश आहेत त्यावेळेस शेख हसीनांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की माझ्यावर एक वेस्टर्न देशाचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव म्हणजे की बांगलादेशमध्ये जे इलेक्शन झालेले आहेत ते इलेक्शन चांगल्या म्हणजे फेअर झालेले नाहीत असा एक अमेरिकेने संदेश दिला होता। आणि शेख हसीना यांचं पुढे असंही म्हणणं होतं की बांगलादेशामधील काही प्रांत आणि म्यानमारमधील काही प्रांत असा एकत्र करून नवीन देश त्या ठिकाणी देशाची स्थापना करण्याचं एक षडयंत्र वेस्टर्न कंट्री करताय असा इनडायरेक्टली एक मेसेज जागतिक पटलावर शेख हसीनाने दिला होता। दुर्दैवाने भारता शेजारील आज जी राष्ट्र आहेत, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, त्यानंतर पाकिस्तान असेल आणि अफगाणिस्तान असेल, या सर्व चारही देशांमध्ये लोकशाही जी आहे त्या लोकशाही बळकटी करण्याऐवजी त्या ठिकाणी सत्ता केंद्र जे आहेत ते लष्कराकडे आहेत आणि त्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियातील जे सिक्युरिटी डायनामिक्स आहेत हे बदलणार आहेत। याचे जे महत्वाचे जे घटक आहेत म्हणजे आरक्षण हे निमित्त आहे हे आपल्याला समजलं पाहिजे। याचे जिओ पॉलिटिक्स आणि स्ट्रॅटेजिक जे इम्प्लिकेशन आहेत हे लॉंग टर्म भारताच्या सुरक्षेला एक इंडिकेशन आहे आणि म्हणून या प्रश्नाकडे केवळ आपण आरक्षणाच्या चौकटीमध्ये न बघता त्या ठिकाणी हा सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हने बघणं गरजेचं आहे। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बांगलादेश हे केवळ बांगलादेशमधील आरक्षण हा विषय, परंतु म्यानमार असेल, त्याच्यात पाकिस्तान असेल आणि हे असेल अफगाणिस्तान असेल किंवा आताच बांगलादेश असेल, या चारही ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की एक प्रकारे दक्षिण आशियातील जी काही स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी अस्थिर करण्याचा प्रयत्न परकीय
देशांकडून होताना आपल्याला पाहावयास मिळतोय आणि त्याला बळी ही दक्षिण आशियातील जनता ही बळी पडलेली आपल्याला दिसते. अगदी खरे सर, तुम्ही जो मुद्दा मांडलाय की याला फक्त आरक्षणापुरता हा मुद्दा गृहीत धरू नये, कारण याला भूराजकीय संदर्भ आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय काही संदर्भ आहेत, विविध कंगोरे आहेत. ब्रिगेडियर हेमंत महाजन माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाजन सर, आपण हा जो संघर्ष आहे यावर तुम्ही सकाळी पण NDTV मराठीवर भाष्य केलेलं आहे. प्रामुख्यानं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जसं आता खरे सरांनी उल्लेख केला की भारताच्या आजूबाजूचे जितके देश आहेत, म्हणजे श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असेल, पाकिस्तानात काय परिस्थिती आहे आपण पाहतोच. कुठेतरी बांगलादेश साधारण शांत दिसत होता, पण तिथे सुद्धा अस्थिरता माजलेली आहे. भारताचा एकूणच त्याचं एक भौगोलिक स्थान लक्षात घेता आजूबाजूचे सगळे देश त्यात जर अस्थिरता असेल तर भारताला काय काळजी घेतली पाहिजे? असं आहे की बांगलादेशमध्ये जी अशांतता आहे, जसं डॉक्टर विजय खरांनी म्हटलं, हे केवळ इलेक्शन आपलं आरक्षण हे केवळ निमित्त होतं आणि ते काही खरं कारण नव्हतं. बांगलादेशच्या समाजामध्ये रॅडिकलायझेशन म्हणजे हे जे जमाते इस्लामी आहे त्यांचा फार मोठा पगडा आहे. एवढंच नव्हे तर असं मानलं जातं की प्रत्येक राजकीय पक्षामध्ये सुद्धा, म्हणजे आवामी लीग असो की बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी असो की जनरल इन्शार्जची पार्टी असो, यामध्ये सुद्धा काही असे ज्याला म्हणतात रॅडिकलाइज लोक आहेत. एवढंच नाही तर असं पण मानलं जातं की बांगलादेशचं सैन्य जे तिथली सर्वात मोठी इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात सुद्धा काही रॅडिकलाइज लोक आहेत. म्हणजे आपण लक्षात घ्या की एका देशाचा पंतप्रधान की जे पॉप्युलरली इलेक्टेड आहे, 2 दिवसाच्या आत व्हायलन्स काय होतो आणि ते तिथनं पळून काय जातात. म्हणजे अशा प्रकारचं असं घडणं हे फक्त श्रीलंकेमध्ये काही काळ आधी झालेलं होतं, असं कधी झालेलं नव्हतं. म्हणजे इतकी काय परिस्थिती खराब झाली की बांगलादेशचं सैन्य हे हसीनांचं यांचं रक्षण करू शकलं नाही, त्यांच्या देशामध्ये त्यांच्या घराचं वगैरे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बांगलादेशचं सैन्य सुद्धा रक्षण करायच्या परिस्थितीमध्ये नव्हतं किंवा त्यांना करायचं नव्हतं किंवा काही कारणं असतील. एक असं 1-2 कारणं अशी आहेत की या सगळ्यांमध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे, पाकिस्तानचा सुद्धा मोठा हात आहे. आणि आपल्याला कल्पना पाहिजे की हसीना या जशा भारताच्या म्हणजे अतिशय चांगल्या मित्र होत्या, त्याचप्रमाणे त्यांनी भारताला बॅलन्स करायचा प्रयत्न केला चीनमध्ये जाऊन. त्या चीनमध्ये 6 दिवसाच्या भेटीकरता गेल्या होत्या आणि जर तुम्हाला कल्पना असेल की चीननी त्यांना प्रॉमिस केलं होतं की आम्ही तुम्हाला खूप मदत करू वगैरे वगैरे, परंतु तसं झालं नाही आणि चीननी त्यांना मी अक्षरशः काहीच मदत केली नाही. आणि म्हणून की जी 6 दिवसाची त्यांची जी भेट होती चीनला, ते सोडून त्या मध्येच 2 दिवस आधी त्या चीनमधनं परतल्या. तर याच्यामुळे सध्या बांगलादेशमध्ये अस्वस्थता तर भरपूरच आहे. चीनला गडबड करायची आहे, पाकिस्तानला गडबड करायची आहे. स्वतः हसीना यांनी पण म्हटलं होतं की वेस्टर्न पॉवर सुद्धा त्यांच्या विरोधात जात आहेत. कारण आपल्याला आठवत असेल की अमेरिका की जे स्वतः काही वाटेल ते करतं, करून लोकांना ऍडवाइस देण्यामध्ये त्यांचा पहिला नंबर असतो. तर त्यांनी म्हटलं होतं की हसीनानी त्याचे जे इतर राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन चालावं वगैरे वगैरे, त्यांचा खूप ऍडवाइस देणं हे चालू होतं की जे ऍडवाइस ते स्वतः फॉलो करत नाही. आता जे गृहयुद्ध अमेरिकेमध्ये सुरू आहे, काही प्रमाणामध्ये म्हणजे जे कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जे डिबेट्स होतात ती पॉलिसीवरती व्हायच्या ऐवजी एकमेकाला म्हणजे उलट सुलट बोलण्यामध्ये, शिवागाळी करण्यामध्ये ती डिबेट केली जातात आणि जे पहिले पॉलिसी डिस्कशन व्हायची ती अजिबात होत नाही. म्हणजे अनेक अशा शक्ती आहेत की ज्या बांगलादेशच्या विरोधात होत्या, परंतु बांगलादेशमध्ये हे सरकार इतक्या लवकर कोसळेल असं काही वाटलेलं नव्हतं. पण महाजन सर, मला एक तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की आता ज्या वेळेला जनरल वकारुज्जमा यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, तिथले जे लष्करी अधिकारी आहेत, आता लष्कराचं अंतरिम सरकार तिथे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि निवडणुका त्यानंतर घेतल्या जातील, राष्ट्रपतींशी चर्चा केली जाईल असं ते म्हणत आहेत. पण पर्याय काय? आता एकीकडे जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी खालिदा जियांची आहे, या दोघांची युती आहे आणि आता जर शेख हसीना नसतील तर हा पर्याय आहे. हा पर्याय कितपत संयुक्तिक वाटतो आणि त्याचे भारताच्या अंगाने काय परिणाम होऊ शकतात? आपण मला विचारतात की तुम्हाला महाजन सर तुम्हालाच विचारतोय. अच्छा, ओके. असं आहे की सध्या आवामी लीगकडे 85% जागा होत्या. जरी हसीना जरी पळून गेल्या असतील तरी त्यांच्या पक्षाचे बाकीचे नेते तिथे आहेत. ते आपल्या म्हणजे इतर जे त्यांचे खासदार आहेत त्याच्यामधनं ते नेतृत्व शोधू शकतात की जे शक्य आहे. कारण ज्या आपल्या
खलिदा जिया आहेत किंवा जलील इर्शाद यांची पार्टी आहे किंवा जमाते इस्लामी यांची पार्टी आहे, या सगळ्यांची मिळून 20% सुद्धा तिथे खासदार तिथे नाहीत. अगदी. तर त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार स्थापित करणं हे शक्य नाही. सरकार स्थापन करायला अवामी लीगचं त्यांना अतिशय गरज आहे, कारण त्यांची शक्ती 80-85% एवढी आहे. मग अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की तिथलं जे सैन्य आहे ते एक सम काइंड ऑफ अ नॅशनल गव्हर्नमेंट फॉर्म करायचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ की सगळ्या राजकीय पक्षांना आणि इतर ताकदींना त्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे घेतलं जाईल आणि त्यांचा मुख्य उद्देश असा असेल की लवकरच म्हणजे एक सरकार स्थापन करून सध्याचा सर्वात मोठा जो इश्यू आहे तो म्हणजे तिथला जो चाललेला हिंसाचार आहे तो थांबवला पाहिजे. आणि हा जो हिंसाचार आहे हा भारताकरता प्रचंड धोकेदायक आहे. अगदी. कारण लक्षात असं असायला पाहिजे की हिंसाचार नसतो त्यावेळेला सुद्धा अक्षरशः शेकडो हजारो बांगलादेशी भारतामध्ये घुसखोरी करत असतात बरोबर. विविध कारणामुळे. आणि आता जर हिंसाचार वाढला तर त्यामध्ये या पण बातम्या येत होत्या कुठलाही हिंसाचार झाला की जमाते इस्लामी वगैरे तिथे जे 2 कोटी हिंदू आहेत त्यांच्यावरती हल्ले करायला सुरुवात करतात. त्यामुळे हिंदूंची प्रॉपर्टी जाळायला सुरुवात झालेली आहे, त्यांच्या नेत्यांना मारायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अक्षरशः जमाते इस्लामी विरुद्ध तिथले हिंदू अशा प्रकारचं आणि जमाते इस्लामी अर्थातच अवामी लीग एक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होईल. करत आहे. तर परिस्थिती गंभीर आहे, परंतु भारताकरता ही अतिशय धोकेदायक आहे. कारण आता बातमी आली की BSFने रेड अलर्ट दिला. अरे म्हणा जरा थोडं डोळे उघडे ठेवा, कारण काय की आता लोंढे भारतामध्ये येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. मग ते हिंदू असो की अवामी लीगचे सपोर्टर्स असो की इतर काही ज्यांची प्रॉपर्टी जाळली गेलेली आहे. तर भारताकरता ही नक्कीच कठीण परिस्थिती आहे. अगदी. आणि आशा करूया की बांगलादेशचं सैन्य ही एक एकुलती एक इन्स्टिट्यूशन आहे की जे तिथे एक सरकार फॉर्म करून काही प्रकारचे गव्हर्नन्स सुरू करू शकेल, ज्यामुळे त्या देशात एक गव्हर्नमेंट तयार होईल आणि मग शांतता हिंसाचार थांबवण्याकरता आणि लष्कराने लवकरात लवकर आता यावर कंट्रोल घेतला पाहिजे आणि परिस्थिती निवळण्यास मदत केली पाहिजे. तुमचा मुद्दा लक्षात आला. महाजन सरांनी जो मुद्दा मांडलाय खरे सर की एक प्रामुख्यानं अँटी हिंदू कॅम्पेन तिथे सुरू होण्याची भीती आहे. 8% हिंदू लोकसंख्या आहे, म्हणजे जवळपास 2 कोटी इतके प्रचंड संख्येने तिथे हिंदू आहेत. अशा वेळेला भारतानं आता काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय पावलं उचलली पाहिजेत अँटी इंडिया कॅम्पेन किंवा अँटी हिंदू कॅम्पेन सुरू होऊ नये यासाठी भारत सरकारकडनं? गेल्या 15 वर्षापासून शेख हसीना यांनी हिंदू मुस्लिम संघर्ष होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली होती. आता मात्र ज्या पद्धतीने पाकिस्तानने त्या ठिकाणी इंटरव्हेन करून या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानचा ISI आणि इतर जे घटक आहेत यांचा रोल कसा आहे आणि ते भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कसा धोका निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करतील. आणि म्हणून आपल्याकडे सर्वात महत्वाचं जे आहे इंटरनल सिक्युरिटी मेकॅनिझम हे तर काळजी करण्यासारखं आहे, परंतु याचे इंटरनॅशनल डायनामिक्स नीट लक्षात घेतले पाहिजे. हा केवळ हिंदू मुस्लिम याचा प्रश्न नसून त्या ठिकाणी पाकिस्तानला जो काही थोडा ग्रोथ मधल्या काळात आपल्याला पाहावयास मिळत होता तो इतर राष्ट्रांना तो धोकेदायक ठरत होता. आणि म्हणून ते बांगलादेश त्या ठिकाणी कसं अनस्टेबल करता येईल, शेख हसीनांचं गव्हर्नमेंट कसं अनस्टेबल करता येईल, हे वेस्टर्न रिजिमची ती एक मूव्ह होती. त्याच्यामध्ये चायना असेल, US असेल आणि इतर राष्ट्र यांनी त्या ठिकाणी त्याला सपोर्ट केलेला. आणि म्हणून भारताकडे मात्र आता याचं दायित्व आलेलं आहे की संपूर्ण दक्षिण आशियामध्ये लोकशाही बळकटी करण्यासाठीची आपले एक नव्या पद्धतीचं मेकॅनिझम करावं लागेल की जिथे लॉ अँड ऑर्डरही मेंटेन राहता येईल आणि त्याचबरोबर हिंदू मुस्लिम हा संघर्ष होणार नाही. म्हणजे जर तिथील 8% मुस्लिम हिंदू धर्मियांवर जर हल्ला झाला तर मात्र मग भारतात त्याचे रिपरकेशन होऊ शकतात. आणि म्हणून या संदर्भामध्ये तो प्रश्न कसा पॉलिटिकल याच्यात आपल्याला मेंटेन करता येईल याचं एक मोठं चॅलेंज आपल्या सर्व इन्स्टिट्यूशन्सवर आहे. परंतु मला असं दिसतंय की या आताच्या या संघर्षामुळे दक्षिण आशियातील जी स्टॅबिलिटी काही गेल्या 30 वर्षापासून परत आपलं पाहाव्यास मिळते ती आता अनस्टेबलच्या याच्यावर उंबरठ्यावर जाऊन बसलेली आहे. आणि मला पुन्हा एक या ठिकाणी इंडिकेशन द्यायचं की नोव्हेंबर नंतर अमेरिकेच्या इलेक्शन नंतर संपूर्ण जगाचं जिओ पॉलिटिक्स मात्र बदलणार आहे आणि त्याची ही नांदी आहे असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. कारण संपूर्ण इलेक्शन जे आहे नोव्हेंबरच्या अमेरिकेच्या इलेक्शन रिझल्टवर जागतिक पातळीवरच
संपूर्ण सगळ्या राजकारणाची एक फेर मांडणी stability केली आणि जाणार आहे किंवा फेर मांडणी होऊ शकते. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलाय. अनय जोगळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनय जोगळेकर यांनी विविध एम्बसीमध्ये काम केलेलं आहे, दूतावासात काम केलेलं आहे. कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया होऊ शकते? शेख हसीना यांना अजूनही लंडनला त्यांना जायचं आहे. इंग्लंडकडनं त्यांनी शरणागतीसाठी परवानगी मागितलेली आहे, अजून त्यांना परवानगी मिळालेली नाही आहे. पुढची प्रक्रिया अनय कशा पद्धतीने असेल, तुम्ही काय सांगाल? तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत अगदी जवळून तुम्ही ही प्रक्रिया हाताळलेली आहे किंवा पाहिलेली आहे. कशा पद्धतीने पुढची पावलं उचलली जातील? मी या विषयावर एक अभ्यासक म्हणून बोलणं पसंत करेन. आता शेख हसीना भारतातनं पुढे कुठे जातात हे बघणं महत्वाचं आहे, कारण कुठला देश त्यांना एक स्थान देतो आणि तो देश असा पाहिजे की जो बांगलादेशमध्ये ढवळाढवळ करत नाही. शक्यतो जर तो अरब मुस्लिम देश असेल तर ते जास्त चांगलं होईल. म्हणजे जर त्यांना सौदी अरेबिया किंवा UAE सारख्या देशांनी जर स्थान दिलं तर ते जास्त उचित होईल. पण अन्यथा त्या एका युरोपियन देशामध्ये जायचा प्रयत्न करतील. मला असं वाटतं की बांगलादेशमध्ये काय होतंय, परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दक्षता कोण घेत आहे त्याच्यावर या सगळ्याचं भविष्य काय आहे ते अवलंबून आहे. कारण बांगलादेशमध्ये मागे देखील 2001 ते 2005-06 सालापर्यंत अशाच प्रकारची एक अराजकता माजली होती, खास करून जेव्हा BNPचं सरकार होतं. आणि त्यावेळेला मग बांगलादेशमधली परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते असं वाटायला लागलं होतं, ते 2007 साली बांगलादेशमध्ये लष्करांनी एक आणीबाणी लावली होती आणि सत्ता ताब्यात घेतली होती. पण 2च वर्षांनी लष्करांनी परिस्थिती जैसे ते केली पूर्ववत केली आणि मग लष्कर पुन्हा बराकीत परतलं होतं. आणि त्यानंतर शेख हसीना यांचा निवडणुकीत विजय झाला आणि तेव्हापासून त्या सत्तेवर आहेत. तशाच प्रकारचा सकारात्मक रोल किंवा भूमिका लष्करांनी बांगलादेशमध्ये पार पाडली तर कदाचित या ज्या सगळ्या शक्यता आता आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, सगळ्या आंदोलकांच्या झुंडी बघून, त्यातली काही गोष्ट होणार नाही. पण बांगलादेशचा रक्तरंजित इतिहास बघता किंवा पूर्व पाकिस्तानचा रक्तरंजित इतिहास बघता वी नीड टू प्रिपेअर फॉर द वर्स्ट. आणि त्यामुळे जर ही परिस्थिती हाताबाहेर गेली, लष्कर जर ही सगळी परिस्थिती सांभाळायला असमर्थ ठरलं तर मग एकीकडे बांगलादेशमधले अल्पसंख्याक हिंदू असोत किंवा दुसरीकडे आवामी लीगचे सपोर्टर असो, यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवला जाऊ शकतो. यामध्ये अमेरिका कोणती भूमिका घेते ते बघणं महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत या संघर्षात सातत्याने आवामी लीगच्या लोकांनी, खास करून शेख हसीनांनी याच्यामध्ये पाश्चिमात्य देशांचा काहीतरी सहभाग असल्याचं, एक पाश्चिमात्य श्वेतवर्णीय ख्रिश्चन देश अशा प्रकारचा उल्लेख केला होता. तो बहुधा अमेरिकेबाबत असावा. आणि त्यामुळे अमेरिकेची या सगळ्या संघर्षात काय भूमिका राहते ते बघणं हे अतिशय महत्वाचं आहे. जोगळेकरजी, मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला. आता जे लष्कर प्रमुख आहेत बांगलादेशचे, वकारुज्जमा यांनी एक आरोप केलाय की ISIचा यात हात आहे पाकिस्तानच्या. असंही बोललं जातंय की चायना सुद्धा, म्हणजे चीन सुद्धा यामागे असू शकतो आणि चीनचे अनेक इंटरेस्ट बांगलादेशात आहे. कारण भारताचे जेवढे शेजारी आहेत त्यांना आपल्याकडे अंकित करण्यासाठी चीन प्रयत्नशील कायमच असतो. मग तो तुमचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असेल किंवा काही लष्कराशी संबंधित काही करार असतील, या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतं. आणि तो थांबवण्यासाठी भारतानं काय पावलं उचलली पाहिजे? आधी आपण पाकिस्तानकडे वळूया. जेव्हा पूर्व पाकिस्तान झाला तेव्हा आजचा जो बांगलादेश आहे किंवा पूर्व पाकिस्तान आहे त्याच्यातली जवळपास 90% जनता ही वांशिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या बंगाली आहे. आणि जे लोक भारतातल्या बिहार, उत्तर प्रदेश, बिहार भागातनं त्या पूर्व पाकिस्तानात गेले होते आणि अधिक तिकडचे पश्चिम पाकिस्तानातले लोक जे होते त्यांची दडपशाही 1947 ते 71 या काळापर्यंत तिथे होती. आणि त्यामुळे हा जो वर्ग जो बांगलादेशमध्ये राहिला युद्धानंतर, बांगलादेश निर्मिती युद्धानंतर राहिला, तो मुख्यतः पाकिस्तानचं लष्कर असेल आणि नंतर BNPचा समर्थक वर्ग राहिलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNPची सत्ता असते तेव्हा ISI तिकडे अधिक सक्रिय असते, त्याच्यामध्ये वाद नाही. आणि त्यामुळे आता देखील BNP असेल किंवा जमात ही जी संघटना आहे त्याच्यावर निवडणूक लढायला बंदी घातलेली होती, त्या जमातच्या मागे पाकिस्तान ISI आहे, असणार आहे, याच्यामध्ये काही वाद नाही. पण दुसरीकडे हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज पाकिस्तानची ताकद, पाकिस्तानचं स्वतःच अवस्था खूप बिकट आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या देशात अशा प्रकारचं सत्तांतर घडवून आणून तिथे आपल्या समर्थनार्थ सरकार बनवणं हे पाकिस्तानच्या बजेटच्या बाहेर आहे थोडंसं. नक्की पाकिस्तान याच्यामध्ये एक सहभागी आहे, याच्यामध्ये काही वाद नाही, पण एकट्या पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर. चीनची बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कारण शेख हसीना यांचा प्रयत्न होता की भारत आणि चीन यांच्यामध्ये संबंध बॅलन्स करायचे. चीनला याची जाणीव आहे, चीनला निश्चितपणे भारताच्या सगळ्या शेजारी देशांमध्ये शिरकाव करायचा आहे, तिकडे
स्वतःचे एक अंकित असलेले देश तयार करायचे. पण बांगलादेशची विचित्र परिस्थिती चीनलाही माहिती आहे, कारण बांगलादेश 3 बाजूनी भारताने वेढलेला आहे, एका बाजूनी समुद्राने वेढलेला आहे. थोडासा म्यानमारचा त्याला सीमा आहे, पण त्याला काही म्यानमारमध्येच अशांतता आहे. आणि त्यामुळे चीन बांगलादेशच्या बाबत चीनची भूमिका सावध राहिलेली आहे. चीननी याच्यामध्ये किती सहभाग आहे याची कल्पना नाही, पण बांगलादेशमध्ये सातत्याने याच्यामध्ये पाश्चिमात्य देशांचा सहभाग आहे. आणि याला जिओ पॉलिटिकली बघता शेख हसीनांनी असा आरोप केला होता की आता जी म्यानमारमध्ये परिस्थिती यादवी युद्ध सुरू आहे, तर या म्यानमारमध्ये खास करून एक ख्रिस्ती देश तयार करायचा, जसं इंडोनेशियातनं ईस्ट तिमोर वेगळं केलं गेलं, तशा प्रकारे भारताची ईशान्येची काही राज्य, बांगलादेशचा थोडासा भाग आणि म्यानमार यांच्यामध्ये एक असा देश तयार करायचा आणि या देशाच्या मार्फत चीनवर दबाव टाकायचा किंवा चीन विरुद्ध कारवाया करायच्या. आणि त्याच्यासाठी शेख हसीना यांनी आरोप केला होता की त्यांना ऑफर देण्यात आली होती की तुम्ही याच्यात सहभागी व्हा, तुम्ही या सगळ्या प्रयत्नात बांगलादेशचा उपयोग करून घ्या. आणि जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्यांच्या विरुद्ध हे सगळं कट कारस्थान करणं सुरू झालं. आज जेव्हा बांगलादेशमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यावेळेला बांगलादेशमध्ये जमात आणि त्याच्या मित्र संस्था आहेत, त्याची भूमिका, बांगलादेशमध्ये अनेक खाजगी विद्यापीठ सुरू झालेली आहेत आणि या खाजगी विद्यापीठांची भूमिका, त्याला म्हणजे जे डीप स्टेट ज्याला म्हणतात, आणि हे सगळं डेमोक्रेटिक पक्ष अमेरिकेतला, त्याच्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे डेमोक्रेटिक पक्षाचा की जो जमातशी कनेक्टेड आहे. आणि या सगळ्या डेमोक्रेटिक वर्गावर एक प्रचंड प्रेशर आहे, कारण गाझा युद्धात बायडन सरकारने घेतलेली भूमिका, याच्यामुळे तुम्ही पुरेसे मुस्लिम जनतेच्या समर्थनार्थ भूमिका घेत नाही याचा आरोप आहे. आणि म्हणून ते बांगलादेशात अधिक सक्रिय असल्याचं एक म्हटलं जात म्हणून तो प्रयत्न अस्थिर त्यामुळे मला असं वाटतं पाकिस्तान आणि चीनपेक्षा अमेरिकेची भूमिका याच्यात अतिशय महत्त्वाची, अधिक जास्त महत्वाची. मगाशी खरे सरांनी हा उल्लेख केला होता. खरे सर, मी तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. फक्त आरक्षण असेल किंवा हे भूराजकीय परिणाम असतील किंवा संरक्षणदृष्ट्या सीमा, याच अंगाने आपण बांगलादेश आणि भारत संबंधांकडे पाहतो. पण तिस्ता नदी जलवाटपाचा वाद असेल किंवा 54 अशा नद्या आहेत की ज्या भारत आणि बांगलादेशमध्ये कॉमन आहेत. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रात आपली त्यांच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणावर भागीदारी सुरू आहे, कपड्यांचा व्यापार, आणि अशा सगळ्या व्यापारी अनुषंगानं बांगलादेश भारताचा एक 6वा मोठा व्यापारी भागीदार आहे. अशा वेळेला भारताला या सगळ्याचा कसा फटका बसू शकतो, या सगळ्या व्यापारी अंगाने मी विचारतोय. निश्चितच याचा आर्थिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक इतर सर्व क्षेत्रात त्याचा परिणाम होणार आहे. परंतु लष्कराची भूमिका ही कशी आहे, शेवटी कुठलाही देश अस्थिरतेकडे जात असताना त्याचे काही पॅरामीटर्स, काही डायनामिक्स असतात. त्या ठिकाणी लोकांनी घेतलेली भूमिका, जर खरंच त्यांना या ठिकाणी आरक्षणाचा विषय असेल तर मुजीबर शेखचे पुतळे तोडण्याचा काही अधिकार त्यांना नाही. म्हणजे आपण जे बघतोय ते, याचा अर्थ की हा जो इश्यू आहे हा डीप कनेक्टेड रिलिजियस याच्यावर तो त्याला कारणीभूत झालेला आहे. त्यामुळे भारतावर हे जे प्रश्न, भारताच्या सोबत बांगलादेशच्या सोबत जे प्रश्न आहेत हे निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी अडचणीचे ठरणार आहेत. परंतु लष्कराने जरी आता सत्ता ताब्यात घेतलेली असेल तरी लष्कराची भूमिका ही नेमकी काय हे आपल्याला पुढील काळात दिसेलच. लगेच या तिस्ता वॉटर किंवा इतर प्रश्नावर लष्कर त्या ठिकाणी इंटरव्हेन करणार नाही. शेवटी त्यांना दैनंदिन लागणारे जे काही प्रश्न आहेत ते कसं ट्रॅक टू डिप्लोमॅसी थ्रू कसं ते आपल्याशी अप्रोच होतात आणि भारत सरकार आपण त्यांच्याशी कसं अप्रोच होतो याच्यावर तिची भूमिका ठरणार आहे. आणि अजूनही अधिकृत भारत सरकारची एकदा भूमिका येण्याची गरज आहे. नेमकं कोणाशी एंगेज करणार आहोत, त्यानंतर त्या प्रश्नाकडे आपल्याला हे होईल. परंतु शेख हसीनांचं एक सर्वात कौतुक करण्यासारखं आहे की तिस्ता वॉटर किंवा तिस्ता पाण्याचा प्रश्न पासून तर इतर जेवढे प्रश्न आहेत ते अतिशय शांततामय पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न असल्या कारणाने त्या ठिकाणी काही अंशतः बांगलादेशातील काही जी धार्मिक नाही परंतु जे प्रोग्रेसिव्ह लोक आहेत त्यांची भूमिका भारताच्या संदर्भात अतिशय चांगली आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा याला आपल्याला होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे आपण आता या लष्कराशी एंगेज कसं करणार आहोत याच्यावर सर्व पुढचं भवितव्य आहे. अगदी खरे सर, धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. त्याचबरोबर अनाई जोगळेकर सुद्धा या चर्चेत सहभागी होते. त्यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आपण पाहतोय की बांगलादेश संघर्षात फक्त हा आरक्षणाचा मुद्दा नाही आहे, तर त्याला वेगवेगळे आंतरराष्ट्रीय कंगोरे आहेत आणि फक्त चीन किंवा पाकिस्तानकडे बोट दाखवून होणार नाही, तर अमेरिका सुद्धा त्यात
सक्रिय सहभागी असू शकतो, अशा स्वरूपाचा एक सूर या चर्चेतनं उमटलेला दिसतोय. त्याचबरोबर भारताची भूमिका काय असेल यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत. भारताने अजूनही आपली अधिकृत भूमिका या संदर्भातली जाहीर केलेली नाही आणि त्याचबरोबर बांगलादेश लष्कराची सुद्धा भारताबद्दलची भूमिका काय असेल यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत. सध्या बांगलादेश हा अस्थिर आहे आणि या अस्थिरतेचा फटका भारताला बसू शकतो. त्या दृष्टीनं भारत सरकारनं काही पावलं उचलण्याची गरज आहे आणि भारत सरकार कशी पावलं उचलेल त्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. धन्यवाद.